अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात चंपाषष्ठीनंतर दत्त जयंती साजरी केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला मृगशिरा नक्षत्रावरती दत्तात्रेयांचा जन्म झाला, म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो. या दत्त जयंतीचा प्रारंभ 14 डिसेंबरला शनिवारी सायंकाळी 4:58 होणार असून दुसऱ्या दिवशी 15 डिसेंबरला दुपारी 2:31 समाप्ती होणार आहे. उदय तिथीनुसार आपल्याला ही दत्त जयंती 15 डिसेंबरला म्हणजेच रविवारी साजरी करायची आहे. काही ठिकाणी ही जयंती 14 डिसेंबरला साजरी करणार आहेत असं सांगितलं जातं, परंतु दिंडोरी प्रणीत कॅलेंडरनुसार दत्त जयंती ही 15 डिसेंबरला रविवारी साजरी करण्याचे सांगितलेले आहे. कारण उदय तिथीनुसार ही मार्गशीर्ष पौर्णिमा जी आहे तर ती रविवारीच असणार आहे. या दिवशी ब्रह्मा, विष्णू आणि महेशांचा अवतार असणाऱ्या दत्त महाराजांची जयंती जी आहे तर ती साजरी केली जाते. मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखले जाते. या दत्त जयंतीच्या दिवशी दत्ततत्व हे पृथ्वीवरती नेहमीपेक्षा 1000 पटीने जास्त प्रमाणामध्ये जागृत असते. म्हणून या दिवशी सेवा, उपासना, पूजा, पारायण यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी केल्या जातात. त्याचबरोबर हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात. आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे, किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता. उद्या दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही एक वेळ उपाशी राहिलात तरी देखील चालेल. तुम्हाला उपवास नाही करणं शक्य झालं तरी देखील चालेल, पण उंबराच्या झाडाला ही वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू अर्पण केल्याने घरातील सर्व इडा पिडा, अडचणी, संकट नष्ट होऊन अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतील. तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतील. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन दत्तगुरूंचा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल. तर अशी कोणती वस्तू आहे ती आपल्याला अर्पण करायची आहे, कोणत्या वेळेमध्ये करायची आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. दत्त जयंतीच्या दिवशी औदुंबर वृक्षाची म्हणजेच उंबराच्या झाडाची पूजा करण्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. साक्षात दत्त निवास असलेल्या पवित्र वृक्ष म्हणून औदुंबरांची ख्याती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष सुद्धा म्हणतात, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होते. या झाडाला प्रदक्षिणा केल्याने अपत्य प्राप्त होते. या औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात आणि इच्छित फलप्राप्ती होते. आणि म्हणूनच जर आपण दत्त जयंतीच्या दिवशी हे एक वस्तू जर औदुंबराच्या वृक्षाला अर्पण केली तर आपल्याला त्याचे अनंत फळे प्राप्त होतील. आणि म्हणूनच जर तुमच्या मनात भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल, तुम्ही प्रयत्न करताय, कष्ट करताय, मेहनत करताय, पण तुमची इच्छा पूर्ण होत नसेल, तर अशी एखादी गोष्ट आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सिद्ध करायची आहे, ती गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची आहे, तर त्यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो अवश्य करू शकता. जसे की नोकरी प्राप्ती असेल, धनप्राप्ती असेल, मुलांसंबंधित असेल, पतीची प्रगती असेल, कुटुंबाची प्रगती असेल, त्याचबरोबर काही संकट, अडचणी, अडथळे तुमच्या जीवनामध्ये असतील तर ते दूर होण्यासाठी, आर्थिक अडचणी दूर व्हावे म्हणून कर्जमुक्ती होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो तुम्ही उद्या म्हणजेच शनिवारी किंवा रविवारी या दत्त जयंतीच्या दिवशी नक्कीच करू शकता. शनिवारी जर तुम्हाला हा उपाय करणार तुम्ही असाल तर मग तुम्हाला सायंकाळी 5 वाजल्यानंतर हा उपाय करायचा आहे. आणि जर तुम्ही रविवारी करणार असाल तर तुम्ही सकाळच्या वेळेमध्ये करू शकता, 12 वाजायच्या आतमध्ये. 12 वाजल्यानंतर हा उपाय तुम्ही करू नका. 12 ते 12:30 जो वेळ आहे तर ती दत्तगुरू महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे. 12:30 नंतर तुम्ही पुन्हा हा उपाय जो आहे तर तो दुपारपर्यंत करू शकता. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे. त्यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला गाईचं जे दूध आहे तर ते घालायचं आहे. 1 चमचाभर घालायचं आहे. त्यामध्ये थोडीशी साखर तुम्हाला या पाण्यामध्ये घालायची आहे. यानंतर चिमूटभर अक्षता म्हणजेच थोडेसे तांदूळ तुम्हाला घालायचे आहेत. त्यानंतर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. गाईचं तूप नसेल तर तुम्ही तेलाचा दिवाला देखील प्रज्वलित करू शकता. त्यानंतर हळदी कुंकू तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुम्हाला 21 अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. त्यावरती तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे. हे तांदूळ जे आहेत ना तर ते तुम्हाला पिवळे करून घ्यायचे आहेत. पिवळे 21
अखंड तांदूळ घ्यायचे आहेत, 1 विड्याचं पान घ्यायचं आहे आणि त्या विड्याच्या पानावरती तुम्हाला 21 लवंगा ठेवायचे आहेत आणि हे 21 तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत. या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला औदुंबराच्या वृक्षाजवळ जायचं आहे. गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर हे जे जल आहे तर ते तुम्हाला त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे आणि यानंतर हळदी, कुंकू, अक्षता, पिवळी फुले अर्पण करायची आहेत. पिवळ्या रंगाची केळी असेल तर ती तुम्हाला अर्पण करायची आहे. यानंतर हे विड्याचं जे पान आहे तर ते हातामध्ये घ्यायचं आहे आणि उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. त्यावरती 21 लवंग, 21 पिवळे तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला ठेवायचे आहेत आणि मनोमन आपली इच्छा व्यक्त करायची आहे. जी गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची असेल ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. काही संकट, अडचणी, अडथळे असतील तर ते दूर होण्यासाठी दत्तगुरूंना, स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि ही तिथे तुम्हाला त्या वृक्षाला अर्पण करायचे आहे. यानंतर त्या वृक्षाला हे आपण अर्पण करून झाल्यानंतर 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त असं तुम्हाला 11 वेळा म्हणत प्रदक्षिणा 11 घालायच्या आहेत आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी पुन्हा एकदा प्रार्थना करून घ्यायची आहे. यानंतर जिथे तुम्ही हे जल अर्पण केले आहे त्या वृक्षाखाली तिथली थोडीशी ओली माती जी असते तर ती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे. घरी आणून ती एका प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायची आहे आणि तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवून त्यानंतर त्या मातीची तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षता, फुले वाहून पूजा करायची आहे आणि संपूर्ण दिवस ही माती तशीच तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी ही माती तुम्हाला उचलून तुमच्या तुळशीची कुंडी जी असते तर त्या तुळशीच्या मातीमध्ये तुम्हाला ही टाकायची आहे. दत्तगुरू म्हणजे श्रीहरी विष्णूंचाच अवतार आहेत आणि जिथे माता लक्ष्मी आहे तिथे प्रभू श्रीहरी विष्णू हे असतातच आणि म्हणूनच तिथेही माती आपल्याला जी आहे ना तर ती टाकायची आहे. असं केल्याने घरातील पितृदोष, वास्तुदोष, ग्रहदोष हे दूर होतात. यामुळे घरातील गरिबी देखील दूर होते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते आणि आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट, अडचणी येत नाहीत. तर हा एक उपाय तुम्हाला उद्या शनिवारी सायंकाळी किंवा रविवारी सकाळच्या दिवशी अवश्य करायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.